नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लक्ष्य सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत. मित्रांनो, आज आपण पोलीस भरती, आरोग्य भरती, रेल्वे भरती आणि कारागृह भरती तसेच इतर ज्या काही सरसेवा भरत्या असतात तर त्यासाठी लागणारे आवश्यक असे चालू घडण्याचे प्रश्न आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर करून घेणार आहोत. मित्रांनो, अतिशय महत्त्वाचे प्रश्न असणार आहेत. सर्व माहिती आपण यामध्ये नोट डाऊन केलेली आहे. याचा आपला पार्ट असणार आहे 314वा. या पार्टमध्ये आपण ऑगस्ट 2025 या महिन्यातील काही महत्त्वाचे चालू घडण्याचे प्रश्न इथे कव्हर करून घेणार आहोत. मित्रांनो, चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. तसेच आपल्या टेलिग्राम चॅनलला देखील सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. त्या ठिकाणी आपण याचे PDF हे अपलोड करत असतो. प्रश्न पहिला आहे बघा, महत्त्वाचा प्रश्न आहे. सिंदूर महारक्तदान यात्रा हा उपक्रम सैनिकांसाठी कोणत्या पक्षाने राबवला? अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे, महाराष्ट्राशी संबंधित आहे. तर याचं योग्य उत्तर असणारे पर्याय अ, शिवसेना शिंदे गट. तर शिवसेना शिंदे गट या पक्षाने बघा सिंदूर महारक्तदान यात्रा हा उपक्रम सैनिकांसाठी नुकतंच राबवलेला आहे. आता राबवला आहे शिवसेना शिंदे गट. या पक्षाचे प्रमुख कोण आहेत? एकनाथ शिंदे आहेत बघा. शिवसेना शिंदे गटाचे प्रमुख कोण आहेत? तर एकनाथ शिंदे आहेत. आणि यांच्या नेतृत्वामध्ये बघा श्रीनगरला जाऊन, कुठे तर श्रीनगरला जाऊन, आता श्रीनगर कुठे आहे तर बघा जम्मू या ठिकाणी बघा श्रीनगर, आणि या ठिकाणी जाऊन रक्तदान करण्यात आले. लक्षात ठेवायचं आहे कोठे तर एम्स या ठिकाणी बघा जम्मू या ठिकाणी हे रक्तदान करण्यात आले. लक्षात ठेवायचं आहे, प्रश्न हा विचारला जाऊ शकतो. दुसरा प्रश्न आहे, भारतातील कोणत्या सर्वात लांब वंदे भारत एक्सप्रेसचे उद्घाटन नुकतंच बघा करण्यात आले? हा देखील महत्त्वाचा प्रश्न आहे. इथे प्रश्न हा फिरवून विचारला जाईल. भारतातील सर्वात लांब वंदे भारत एक्सप्रेस कोणती? तर भारतातील सर्वात लांब वंदे भारत एक्सप्रेस ही अगोदर होती नवी दिल्ली ते वाराणसी, परंतु ती आता बदललेली आहे. त्याचं योग्य उत्तर असणारे बघा पर्याय अ, नागपूर ते पुणे. तर भारतातील सर्वात लांब वंदे भारत एक्सप्रेस आहे बघा आता नागपूर. जवळपास तिचं किलोमीटर आहे 881 एवढा आहे बघा, 881. लक्षात ठेवायचं आहे. यावर प्रश्न हा विचारला जाऊ शकतो. भारतातील सर्वात लांब वंदे भारत विचारलं तर नवी दिल्ली ते वाराणसी हे उत्तर न देता आता असणार आहे बघा नागपूर ते पुणे. ही भारतातील सर्वात लांब वंदे भारत एक्सप्रेस आहे. हिचं उद्घाटन नुकतंच बघा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बघा व्हिडिओ कॉन्फरन्स, कशाद्वारे तर व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बघा याचे उद्घाटन करण्यात आले 10 ऑगस्ट 2025 रोजी. जरी ते प्रश्नामध्ये बघा कधी कधी अजनी असेल बघा अजनी, तर अजनी ते नागपूर हे देखील आपलं उत्तर बरोबर असणार आहे. अजनी नागपूर ते पुणे ही भारतातील सर्वात लांब वंदे भारत एक्सप्रेस आहे बघा. लक्षात ठेवायचं आहे, अजनी ते पुणे किंवा नागपूर ते पुणे. त्यानंतर ही महाराष्ट्रातील कितवी वंदे भारत एक्सप्रेस असणार आहे? तर बघा 12वी. हा महत्त्वाचा प्रश्न आहे बघा. यावर गेल्या वर्षी प्रश्न विचारला होता बघा, महाराष्ट्रात सध्या किती वंदे भारत एक्सप्रेस धावत आहेत? तर त्यावेळी 9 होत्या, आता आहेत बघा 12. लक्षात ठेवायचं आहे, महाराष्ट्रामध्ये एकूण 12 वंदे भारत एक्सप्रेस धावत आहेत. जर आपण देशात पाहिले तर देशात जवळपास 75 आहेत बघा, 75. दोन्ही महत्त्वाचे आहेत. यावर देखील प्रश्न हा विचारला जाऊ शकतो. जर महाराष्ट्रातली पहिली वंदे भारत एक्सप्रेस जर पाहिली तर मुंबई ते गांधीनगर ही महाराष्ट्रातील पहिली, आणि भारतातील जर पाहिली तर नवी दिल्ली ते वाराणसी ही भारतातील पहिली वंदे भारत एक्सप्रेस आहे. दोन्ही लक्षात ठेवायचं आहे. आता या नागपूर ते पुणे एक्सप्रेसबाबत थोडीशी माहिती पाहूया. देशातील सर्वात लांब वंदे भारत एक्सप्रेस हे पहिलं. त्यानंतर नागपूर ते पुणे दरम्यानची सर्वात वेगवान ट्रेन जर आपण पाहिली तर ही असणार आहे बघा वंदे भारत एक्सप्रेस. व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे याचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे. महाराष्ट्रातील 12वी आहे. त्यानंतर किलोमीटर मगाशीच सांगितलं होतं 881 किलोमीटर एवढं त्याचं अंतर आहे. त्यानंतर एकूण जर कालावधी पाहिला तर 12 तासाचा आहे बघा. एकूण 12 तास लागतात. कोच किती आहेत तर 8 कोच आहेत बघा, 8 कोच. यावर देखील आपण महत्त्वाचा एक पॉईंट कव्हर करणार बघा, तो पुढे आहे. त्यानंतर प्रवासी क्षमता किती आहे या वंदे भारत एक्सप्रेसची? तर 590 एवढी प्रवासी क्षमता आहे. नियोजित थांबे आहेत 10. आता ते थांबे कोणकोणते आहेत यावर देखील प्रश्न हा विचारलेला आहे बघा. खालीलपैकी कोणते स्थानक हे या मार्गावर लागत नाही असे प्रश्न विचारले जातात बघा. तर हे 10 स्थानक आपल्याला लक्षात ठेवायचे. सध्या ट्रेंडिंग विषय आहे, तर यामधला देखील एखादा विचारला जाऊ शकतो.
10 थांबे सांगतो. वर्धा, बडनेरा, अकोला, शेगाव, भुसावळ, जळगाव, मनमाड, कोपरगाव, अहिल्यानगर, दौंड, चौड, लाईन असे महत्त्वाचे 10 थांबे हे आहेत बघा या नागपूर ते पुणे किंवा अजनी ते पुणे या वंदे भारत एक्सप्रेसच्या मार्गावर. लक्षात ठेवायचं आहे एकूण 10 खांबे. त्यानंतर ही जे काही वंदे भारत एक्सप्रेस आहे बघा तिचं जुनं नाव देखील परीक्षेमध्ये बघा विचारलं होतं. तर ट्रेन 18 हे वंदे भारतचे जुने नाव आहे बघा. त्यानंतर वंदे भारत मेट्रोचे नवीन नामकरण काय करण्यात आले वंदे भारत मेट्रोचे? तर नमो भारत रॅपिड रेल्वे असं बघा नमो भारत रॅपिड रेल्वे असं नामकरण करण्यात आलं बघा वंदे भारत मेट्रोचं. आणि या वंदे भारत एक्सप्रेसचं जुनं नाव काय होतं तर ट्रेन 18. लक्षात ठेवायचं आहे. पहिली सेवा केव्हा सुरू झाली होती वंदे भारत एक्सप्रेसची? तर 15 फेब्रुवारी 2019ला बघा देशातील पहिली वंदे भारत एक्सप्रेस धावली होती नवी दिल्ली ते वाराणसी या दरम्यान. यावर देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो. देशातील पहिली वंदे भारत एक्सप्रेस ही केव्हा धावली होती? तर 15 फेब्रुवारी 2019ला. मगाशी सांगितलं होतं देशात 75 आहेत. त्यानंतर ज्या काही 3 प्रकारच्या वंदे भारत एक्सप्रेस आहेत बघा तर ते कोचचं सांगत होतो बघा. तर ते इथे आहे. तर देशात वंदे भारत एक्सप्रेसमधील 3 कोच ज्या प्रकारचे आहेत बघा त्यामध्ये एक आहे 20 कोच, त्यानंतर 16 कोच आणि 8 कोच अशा देशामध्ये 3 प्रकारच्या वंदे भारत एक्सप्रेस धावत आहेत. पुन्हा एकदा सांगतो 3 प्रकारच्या कोणत्या? तर 20 कोच, 16 कोच आणि 8 कोच. त्यामधली 8 कोच ही नागपूर ते पुणे आहे आणि 20 कोच आहे बघा तर ती आहे नवी दिल्ली ते वाराणसी. हे लक्षात ठेवायचं आहे. अशा 3 प्रकारच्या कोच आहेत बघा. यावर देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो. खालीलपैकी वंदे भारत एक्सप्रेसचे कोच कोणते? त्यामध्ये आहेत बघा 20 कोच, 16 कोच आणि 8 कोच. हे लक्षात ठेवायचं आहे. तिसरा प्रश्न आहे देशातील पहिली जागतिक बाजारपेठ ही कोठे स्थापन केली जाणार आहे? महत्त्वाचा प्रश्न. IMP प्रश्न स्टार मार्क करून ठेवा. यावर हमखास हा प्रश्न विचारला जाईल. त्यासाठी पर्याय योग्य उत्तर असणार आहे बघा वाढवण, पालघर. तर वाढवण बंदर हे कोठे विकसित केले जाणार आहे असा प्रश्न जवळपास प्रत्येक प्रश्नपत्रिकेत विचारला होता बघा गेल्या वर्षीच्या पोलीस भरतीमध्ये. आणि आता देखील तो ट्रेंडिंग टॉपिक आहे. तर यावर देखील प्रश्न हा विचारला जाऊ शकतो. वाढवण बंदर हे पालघर, लक्षात ठेवायचं आहे, पालघरमध्ये विकसित केले जात आहे. त्यानंतर याच ठिकाणी देशातील पहिली जागतिक बाजारपेठ ही स्थापन देखील केली जाणार आहे वाढवण, पालघर या ठिकाणी. महत्त्वाचा प्रश्न आहे. हा देखील विचारला जाऊ शकतो. त्यासाठी लक्षात ठेवायचं आहे. चौथा प्रश्न आहे तिसऱ्या प्रो गोविंदा चषक 2025चा विजेता संघ कोणता ठरलेला आहे? तर पर्याय क नागपूर निंजास. लक्षात ठेवायचं आहे नागपूर निंजास हा प्रो गोविंदा चषक 2025चा विजेता ठरलेला आहे नागपूर निंजास. त्यानंतर यावर एक प्रश्न दुसरा देखील विचारला जाऊ शकतो. तर तिसऱ्या प्रो गोविंदा चषक 2025चा ब्रँड ॲम्बेसेडर कोण होता बघा ब्रँड ॲम्बेसेडर? तर क्रिस गेल हा या तिसऱ्या प्रो गोविंदा चषक 2025चा ब्रँड ॲम्बेसेडर होता. ब्रँड ॲम्बेसेडर याच्याच हस्ते बघा ट्रॉफीचे अनावरण करण्यात आले होते. युनिव्हर्स बॉस आपण म्हणतो त्यांना युनिव्हर्स बॉस. पाचवा प्रश्न आहे कोणत्या संघाचे आहेत बघा? तर ते आहेत वेस्ट इंडिज या संघाचे. RCB कडून खेळत होते. महत्त्वाचं आहे. त्याच्याच नावावर बघा सर्वाधिक जो काही एका सामन्यामध्ये सर्वाधिक धावा किती आहेत त्याच्या? तर 175. लक्षात ठेवायचं. आणि ह्या आतापर्यंतच्या सर्वाधिक आहेत IPL इतिहासातील. पुढचा पाचवा प्रश्न आहे भारतीय पुरुष राष्ट्रीय फुटबॉल संघाचे नवे मुख्य प्रशिक्षक कोण बनले आहेत? तर भारतीय पुरुष राष्ट्रीय फुटबॉल संघाचे नवे मुख्य प्रशिक्षक आहेत खालिद जमील. खालिद जमील हे भारतीय पुरुष राष्ट्रीय फुटबॉल संघाचे नवे मुख्य प्रशिक्षक आहेत. भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक कोण आहेत? गौतम गंभीर आहेत बघा गौतम गंभीर. सितांशु कोटक हे फलंदाजी प्रशिक्षक आहेत. त्यानंतर गोलंदाजी प्रशिक्षक आहेत मॉर्ने मॉर्केल. निवड समितीचे अध्यक्ष कोण आहेत? अजित आगरकर आहेत बघा अजित आगरकर. लक्षात ठेवायचं आहे. 6वा प्रश्न आहे जागतिक आदिवासी दिवस कोणत्या दिवशी साजरा करण्यात आला? तर पर्याय ब 9 ऑगस्टला जागतिक आदिवासी दिवस हा साजरा करण्यात आला. 7वा आणि IMP प्रश्न यावर देखील 2 ते 3
प्रश्न हे हमखास विचारले जातील बघा येणाऱ्या भरतीमध्ये, ते कोणत्या प्रकारे तर आपण पुढे कव्हर करणार आहोत. तर न्यायमूर्ती यशवंत वर्मा, नाव लक्षात ठेवायचं यशवंत वर्मा. तर न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्या विरोधात महाभियोगासाठी किती सदस्यीय समिती ही नेमण्यात आलेली आहे. महत्त्वाचा प्रश्न इथे एक प्रश्न झाला आपला. तर न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्या विरोधात महाभियोगासाठी 3 सदस्यीय समिती ही नुकतंच नेमण्यात आलेली आहे. आणि यासाठी जे काही लोकसभेचे अध्यक्ष आहेत बघा ओम बिर्ला, तर यांनी मंजुरी दिलेली आहे. कोणी मंजुरी दिलेली आहे तर लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी. महत्त्वाचा प्रश्न आहे, 3 सदस्यीय समिती नेमण्यात आलेली आहे. आता कधी कधी महाभियोग यावर पर्यायांमध्ये प्रश्न विचारला जाईल, ते देखील आपल्याला लक्षात ठेवायचं. इथे एक प्रश्न विचारला जाईल बघा, कोणत्या ॲक्टनुसार महाभियोगाची प्रक्रिया राबवण्याची तरतूद आहे. तर त्यासाठी आपल्याला लक्षात ठेवायचं आहे जजेस इन्क्वायरी ॲक्ट 1968. लक्षात ठेवायचं आहे, जजेस इन्क्वायरी ॲक्ट 1968 नुसार महाभियोगाची प्रक्रिया राबवण्याची तरतूद ही आहे बघा. हा दुसरा प्रश्न इथे कव्हर झाला. त्यानंतर महाभियोग म्हणजे काय, तर कोणत्याही न्यायमूर्तींना पदावरून काढून टाकण्यासाठी, लक्षात ठेवायचं आहे, कोणत्याही न्यायमूर्तींना पदावरून काढून टाकण्यासाठी जजेस इन्क्वायरी ॲक्ट 1968 नुसार महाभियोगाची प्रक्रिया राबवण्याची तरतूद आहे. आता प्रक्रिया काय, तर कोणत्याही न्यायमूर्तींवर बघा महाभियोग चालवण्यासाठी लोकसभेतील किमान 100 किंवा राज्यसभेतील 50 खासदार यांनी बघा लेखी प्रस्ताव हा द्यावा लागतो. महत्त्वाचा आहे बघा, इथे देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर महाभियोग चालवण्यासाठी लोकसभेतील किमान 100 किंवा राज्यसभेतील 50 खासदार यांनी बघा त्यासाठी लेखी प्रस्ताव द्यावा लागतो. त्यासाठीच बघा महाभियोग हा चालवला जाऊ शकतो. ॲक्ट लक्षात ठेवायचा, ॲक्टवर देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर जजेस इन्क्वायरी ॲक्ट 1968 नुसार महाभियोग हा राबवण्याची तरतूद आहे. सध्या कोणावर सुरू आहे तर बघा यशवंत वर्मा यांच्या घरी जे काही पैसे सापडले बघा त्यासंबंधी हा महाभियोग त्यांच्यावर सुरू करण्यात आलेला आहे. निवासस्थानामध्ये बघा पैसे सापडले होते. आठवा आणि महत्त्वाचा प्रश्न, यावर देखील प्रश्न हा विचारला जाऊ शकतो. तर निवडणूक आयोगाने निवडणूक व्यवस्था पारदर्शक करण्याच्या मोहिमेअंतर्गत कारवाई करत देशातील 334 नोंदणीकृत परंतु मान्यता नसलेल्या राजकीय पक्षांची नोंदणी ही नुकतंच रद्द केलेली आहे. त्यामध्ये महाराष्ट्रातील किती पक्ष आहेत. IMP प्रश्न तर पर्याय ड 9. तर नुकतंच निवडणूक आयोगाने निवडणूक व्यवस्था पारदर्शक करण्याच्या मोहिमेअंतर्गत कारवाई करत देशातील 334 नोंदणीकृत परंतु मान्यता नसलेल्या राजकीय पक्षांची नोंदणी ही नुकतंच रद्द केलेली. त्यामध्ये महाराष्ट्रातील 9 पक्ष आहेत. मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत. कमेंट करून सांगायचं. यावर देखील प्रश्न हा विचारला जाऊ शकतो. भारताचे सध्याचे मुख्य निवडणूक आयुक्त पहिले कोण होते, सुकुमार सेन होते बघा, सुकुमार सेन. आपण पुढचा जो काही पार्ट असणार आहे बघा त्यामध्ये निवडणूक आयोगाबाबत संपूर्ण माहिती कव्हर करून घेऊया. यावर एक प्रश्न घेतो आणि त्यामध्ये निवडणूक आयोगाबाबत सर्व माहिती त्यामध्ये कव्हर करतो. असा तो प्रश्न आपण पुढच्या पार्टमध्ये घेणार आहोत. जो माहितीचा आपण नवीन पद्धत सुरू केलेला बघा तर त्यामध्ये हा प्रश्न आपण कव्हर करणार आहोत. त्यामध्ये पहिले अध्यक्ष वगैरे ते सर्व आपण त्यामध्ये कव्हर करणार, स्थापना वगैरे. त्या अगोदर हे जे काही 9 पक्ष आहेत बघा ते आपण इथे कव्हर करून घेऊया, जे परीक्षेमध्ये विचारले जातात बघा. कधी कधी प्रश्न विचारला जाईल खालीलपैकी कोणता पक्ष हा महाराष्ट्रातील नाही ज्याची नोंदणी ही रद्द करण्यात आलेली नाही, असा देखील प्रश्न विचारला जाईल. त्यासाठी महत्त्वाचे 9 पक्ष आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. अवामी विकास पार्टी, बहुजन रयत पार्टी, भारतीय संग्राम परिषद, इंडियन मिलन पार्टी ऑफ इंडिया, नवभारत डेमोक्रेटिक पार्टी, त्यानंतर नवबहुजन समाज परिवर्तन पार्टी, पीपल्स गार्डियन, दी लोक पार्टी ऑफ इंडिया, त्यानंतर युवा शक्ती संघटना. अशा महत्त्वाचे जे काही 9 पक्ष आहेत बघा तर त्यांची नोंदणी ही नुकतंच रद्द केलेली आहे.
मित्रांनो, अशा प्रकारे महत्त्वाचे चालू घडामोडीचे प्रश्न इथे आपण कव्हर केलेले जे पोलीस भरती तसेच इतर ज्या काही सर्व भरती असतात बघा, तर त्यासाठी ते आवश्यक असणार आहेत. मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगायचं आहे. व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रांसोबत शेअर करायचा आहे, कारण याचा फायदा हा आपल्याला होणार आहे. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगायचं आहे. व्हिडिओ आवडला असेल तर आपल्याला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब देखील करायचं आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.